तर आज मी बाहेर गेली होती आणि येताना असा हा छानसा कुकर घेऊन आले आहे. तर माझ्याकडे जुना कुकर होता तो देऊन मी हा क्यूट असा घेतला आहे. तर माझ्याकडे पहिलाही एक आहे, नॉनस्टिकमध्ये आहे, तो पडलाच होता तो आणि मला एवढा आवडला हा बारका, त्यामुळे मी असाच घेतला आहे जुना देऊन. आणि जास्त काय मला एवढे वरती त्याच्या पैसेही द्यावं लागले नाही. हॉकिंगचा ब्रँड होता त्यामुळे पटकन घेतला, कारण एकदा आवडलं की नंतर घेतला तर राहत नाही. आणि किती क्यूट आहे आणि एवढं ह्याचं छान आहे. पहिला जो आहे माझा नॉनस्टिकचा आहे आणि ह्याचे हँडल ते पण एवढे भारी आहेत ना, मला तर खूप आवडला पाहिलेच. आणि एवढा ह्याची प्राईस जर आपण घ्यायला गेलं तर 1200 रुपयाला होता. तर माझ्याकडे पहिला मी कुकर दिला आणि त्यानंतर मोड देऊन घेतला आहे आणि एवढा छान आहे, मला खूप आवडला. तर आत्ताच मी बाहेरून आले होते आणि हा ओपनही केला नाही. तर हे आहे त्याचं झाकण, मीच अजून पाहितलं नाही बॉक्समध्ये खोलून, फक्त कुकरच पाहितला होता. कारण हॉकिंग म्हटलं की आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. आणि हे मी काय कोणत्या मॉलमधून किंवा ह्याच्यातून आणलं नाही. आणि ह्याला 5 वर्षाची गॅरंटी आहे. तर ह्याच्याबरोबर एवढं कार्ड एक आलं आहे आणि हे ह्याचं लीड एवढं क्यूट आहे ना, छान झाकण. माहीत नाही ह्याच्यामध्ये काय होईल, पण छोट्या मुलांना सकाळी डब्यासाठी बटाटे कुठं उकडायचं असलं, राईस वगैरे करण्यासाठी खूप छान आहे. थोडीशी भाजी ती आणि खरंच खूप क्यूट आहे. तर माझा पहिला कुकर देऊन हा मी घेतला आणि मला खरंच खूप आवडला. तर बाहेर गेल्यावर सहज आणला होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत कसा आहे तो शेअर करूया. आणि हॉकिंगचं ब्रँड आहे त्यामुळे खरंच खूप छान आहे. त्याच्यानंतर हे 2 क्यूट फुलला पहिल्यांदा आधी पण मी टिफिन आणले आहे, पण आज भांड्याच्या दुकानात गेले तर काही ना काही घ्यायचं असतं. तर हे पण 2 छान असे क्यूट कुकर आणले आहेत आणि 2 डब्बे. मला तर कुकर पर्सनली खूप आवडला आणि तुमच्याकडे आहे का असा, किंवा तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा. चलो बाय.